रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज हा व्हिडिओ द्यायला भरपूर उशीर होतोय मला. याचं कारण असं की न्याय नितळ बोलावं म्हटलं तुमच्याबरोबर. आत्तापर्यंत माहितीच्या हिशोबाने म्हणजे दुधाचं वातावरण खवळलेले बाजाराचं, याचं त्याचं गायांचं, आणि तुकाराम मुंडे बी बिचारा लढतोय. असा अभियंता होणं म्हणजे नाही पडत. जिथे ज्याचं त्याचं काम परफेक्ट करते. परंतु मला असं म्हणायचं आहे का आत्ता जे रेट आहेत दुधाची, ते रेट काय मला मान्य नाही. याच्यामुळं मी गेली कितीतरी वर्ष भांडण करून राहिले. आणि हा नालायकपणा ह्यामधल्या भुरट्या डेऱ्यांमुळं झालेली आहे सगळं. ज्याला त्याला मोठं व्हायचं आणि दुधात पाप करणं, गवळ्यानी पाणी टाकणं हे योग्य आहे. गवळ्यानी पाणी टाकणं हे योग्य आहे, कारण त्याला त्याचं ते भेटतच नाही. आणि तो इनामदार आहे. हिऱ्या टाकून आणि त्यातल्या त्यात तुम्ही हिऱ्या बंद केली, माझी माका पिवळी पडली, दोन्ही गावात हिऱ्या भेटत नाही, गारगावला कुठंच. अशी वाटलोखोर कामं चालवल्यात तुम्ही. दुधाचा विषय गंभीर झालेला आहे. गाईमुळं साई तुमचा फसलेला आहे. मला लई बोलायला लावू नका, माझं टायमिंग सेन्सू काम असतं. आणि दुसरी गोष्ट, हा सीन पूर्ण चालूच राहू दे बरं का नम्रता, म्हणजे काही डिस्टर्ब करू नको. जसं होईल तसं घेऊ आपण. हा दुधाचा विषय साळणं गरजेचं आहे. आता गुलेमामाच्या इथं म्हणजे विलास गुल्यांच्या इथं दूध घातलं मी, आणि कंटिन्यू त्यांनी डिग्री लावलेली, त्यांचा काही दोष नाही. त्यांच्या ट्रेनिंगमध्ये ते लिखापडीच तशी होती आपली. दुधाचे भाव, दुधाच्या डेअरीवाल्यांनी किती पैसा कमावला काय हे सगळ्या जगाला दिसतं. परंतु मला म्हणायचं असे, आजपर्यंत जो वाद चालला आहे दुधाचा, तो याच्यासाठी की आम्हाला दुधाचे 40 रुपये भाव करा. सगळ्या मोठ्या जनरल दुधावाल्यांना माहिती आहे की हे 60 रुपये विकतात आणि 35, 30, 32, 33 असं हे करून बाजार देऊन त्यातली मलई काढून ते त्याच्यातही गोळ करून पानशेट दूध मुंबईला पाठवतात. आता हे सगळे नेते ऐकतील अशी माझी अपेक्षा आहे पुढेही बी. आणि मी गायांसाठी पृथ्वी सध्या गहाण ठेवलेली आहे तुमच्याकडे. असं नाही आहे की हे सगळं माझ्या बापाचं आहे, देवरामण्याचं. हे मला चांगलं माहिती आहे. माझ्या पंढरनाथ आणायचं पांडुरंगाचे. बाबा, एवढं सोपं नाही. तुम्ही लहानपणापासून पॉलिटिक्स करून घाणेरड्यापणा केलेला आहे. मी साक्षात महाविष्णू आहे, आणि विष्णू असल्यामुळं मला पूर्ण ज्ञान आहे का काय करायचं होतं आणि कसं करायचं होतं. दुग्धधंद्याबाबतीत तुम्ही घाणेरड्या गोष्टी करून ठेवल्यात, वाईट गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही. आणि अरुणात जो आज भिकारी करून ठेवला आहे तुम्ही, दारिद्र्य शेती घरकुल. मला माहिती होतं 2014ला मी BJPकडे ज्यावेळेस सत्ता गेली त्यावेळेस घरकुलाला झोंबलो मी. सगळी कामं नियोजन पद्धतीत केलेली आहे. हा बंगला म्हणजे साक्षात विठ्ठलाचा बंगला आहे, विठ्ठल रुक्मिणीचा बंगला आहे मित्रांनो. एवढं सोपं नाही. ब्रह्मांड मला हादरतं. माझा नाद खोळा आहे. मी आज तुम्हाला सांगतो आहे, कलकी अवतार होणार हे सगळे जगाला माहिती होतं. आणि दुसरी गोष्ट, दुधाचा विषय चालला आहे, आपल्या विषयाकडे येऊ आपण. गाईची आणि बाईची खूप हाल होत चालले. काही डायलॉग मी पुढे ठेवीन गाई धंद्याबाबतीत, दूध धंद्याबाबतीत. मोजकं मला जेवढं बोलता येईल तेवढं मी 10, 15, 20 मिनिटात ते उरकू, असं माझं मत आहे. तर नाही, बाईची हाल नाही बघवत मला, गाईची आणि बाईची. ती बिचारीची कठीण दूध, ती गाय 3 महिने दूध भरपूर देतात, कमी पडा, त्यात सगळं अवघड आहे. आणि चारा मोठ्या गोठ्यांवाल्यांना स्टोरेज करून ते करतात बिचारी कंप्लीट. आता एका मैत्रिणीच्या माझ्यासोबत तीच गाय मी यूट्यूबवर पाहिल्या, बिचारी खरंच धन्य झालं तिच्या पुढं. आणि आता माझं तर तुम्ही बघतायत, मला धंदा मोठा करूशी वाटत होता, पण चाऱ्यामुळं सगळा घोटाळा झालेला आहे. आणि वावरांचं तुम्ही असं गुंडागुंड्या करून ठेवलेले आहेत. ही 5 एकर तुमच्या बापाला द्यावं लागणार आहे, माझी मागं तिच्यात वादच नाही. पण मला म्हणायचं असे का दूध धंद्याचं 43 रुपये जर भाव झाला
आणि पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत भाव सगळंच मोदी साहेबांना मला कळवायचं असेल की बाजारभाव स्थिर ठेवा. कांद्याची नाही ठेवता येणार, कांद्याची मोठी उलाढ आली आणि 3 रुपयांनी कांदा घातलेला आहे. शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा, त्यांनी दगड घातली कांद्यामध्ये. शेतकरी किती डेंजर आहे हे मग माझ्या आयुष्यात मी ओळखलं. खाल्ल्या डोक्यात 12 महाराजांच्या निवृत्ती महाराजांच्या भाषेत काढायचं असल्यामुळं सगळा भावटपणा झालेला आहे. याचा बांधकोर त्याचा बांधकोर, काले टेप धरला आहे. त्या डोकऱ्याचे डोकं फिरले येड्या भावकाचं. कोणाचं कोणी लुटावं का मूर्खांनो, काही कळतं का? ह्या दूधधंद्याचा खेळ लई निराळा आहे. तुका म्हणे तिथे पाहिजे जातीची याला गवळ्याची काबडी, गायांच्या धारा काढणे. माझ्या आयुष्यात 25-30 गाया माझ्या होऊन गेल्या. धावपळीमुळे जशा काही जेवढ्या पण गेली. मला वाटतं माझा चित्रपट पॅकअप झाल्याच्या नंतर गेली 12 वर्षे मी दूधधंदा करतोय. एकजुटीनं माझ्या पूर्वीपासून. आता मी गावठी आम्हालाच माहिती कुठं जन्माला आलो मी, काय झाले कसं झाले, आणि पडणं आम्हालाच माहिती. माझ्या सांगण्याचं तात्पर्य जावे त्याच्या वंशात तेव्हा. माझी शिवराई, माझी पांडुरंग, ती गाणी ऐकून झाली माझी. सगळं झालं बाबा. सॅटेलाईटलाही माहिती सगळ्या काही गोष्टी. विचित्र अडचणी करून ठेवलेल्या आहेत. गुटके तर बंदच करा. मला मारुती रायाने पिंपळदरीतल्या मला लहानपणी शिकवलं होतं. जीन पाम्पिंग खायचं नाना माझ्याकडे दुकानाच्या काळात. जीन पाम्पिंग म्हणजे जी गुटखा होता, मला वाटतं पानकिंग होता का काय जेव्हा त्या गुटख्याचं नाव मी खाला दळायला लावली होती तिनं मला. मी दळायला गेलो गुटख्याची जवळ राजी मी एवढा झोपलो मारुती रायाच्या मागे. आता 1964चा लोक असल्यामुळे आपला अवतार परफेक्ट आहे. मी 1984ला आहे जन्माला आलो आहे. काकडदाचा सिंचिन मी आमचा एका रात्रीचाच फरक. आम्ही 84ला आलेलो. तर राधा मावशीच्या पोटी, मी माझ्या याच्या पोटी, मायच्या संजीवनी. तर सांगण्याचं तात्पर्य असे, गोठा पाहिला काकडदांच्या माझ्या बापाची ती पुण्य काकडदाची लई मोठी म्हणून मुक्त झाली. आंतरजगताची कायमची मालक झाली. चैतन्य रूपाने ती तिथंच निवास करतात. पळता येत नाही, पर काय प्रवेश करून परिवाराला साथ द्यावा लागेल. त्याच्यासाठी ही कथानक रचलेले प्रभू रामचंद्र. राजाराम पाटलाचं कोणती हे सगळं मुखत आलो मी आत्तापर्यंत तुमच्या पुढं. धंद्याचा अवघड आहे. धन्य माझा गोठा अजून कसा का होईना माया चुलत्याने जीव लावून ठेवला आहे डेअरीवरला. आणि पप्पू अण्णांनी शिवाजी महाराजांचा पुतळा मस्त घरात ठेवल्यामुळे माझी इज्जत राहिले गेले. सगळं सिस्टमॅटिक आहे माझं. आणि मला म्हणायचं असेल, जर याला 3 रुपये रिबीट बोनस काय असेल तो वर्षाकाठी दिवाळीला दिला आणि 40 रुपये परफेक्ट भाव दिला, तर हा शेतकरी पाणी टाकायचं बंद होऊ शकतो. इनामदारीनं धंदा करू शकतो. नाही तर सगळं अवघड केलेले. तुम्ही स्ट्रक्चरच बिघडवलेले. कोण काय भेसळ करतो, कोण काय ते मुंबईला गाण काढतो. पण कलाकार लोकही बी आपली डान्स करून पागल झालेली. त्यांना नेमकं लागाना की भाज्याने जमलं माझं सलमान खान नाचून यांना. आता आपल्या छावामध्ये आपलं राजा शिवाजीमध्ये काय ते परफेक्ट. आता मला भाग्यश्रीजींचा शेवट चढायला मला खाण्याचं मुलकं पाहिजे. याच्यावर चालू येतं माझं. 2 दिवस तीच गाणं ऐकतोय, तीच दादा ऐकलं सगळं बघ. काय विचित्र कन्सेप्ट करून ठेवली माझ्या राजसाहेबांना. तुम्ही तिष्ठत ठेवली. देवेंद्रजींचा काय दोष नाही. पण बाबांनो, राजकारण खूप कठीण आहे. मॅटर खूप कठीण आहे. सिरियस आहे राजकारण. आणि गोरगरिबांनो खरंच खूप अन्याय होते. मी माझ्या डोळ्याने बघू राहिले. आणि ह्या जमिनीच्या नादापायी तुम्हाला येडं लागल्यात. अरे महादेवाला कुठं गुंडावता येतं काही अडपटांनो. महादेव जन्म घ्यायच्या अगोदर सगळं स्ट्रक्चर तयार करून त्याची ती पिंड आईच्या गर्भाशयात दाखल होती. काय तुम्हाला सांगू बाबांनो, विषय गंभीर आहे. पण तुम्ही खंबीर व्हा आणि लढा. माझे राजसाहेब जोपर्यंत आहेत पृथ्वीवर, उदयनराजे तिकडून आहेत. सगळी पृथ्वी तुमच्यासाठी बाबांनो. चेंडूही माझा. म्हणून लगान पिक्चर आली. आमिरला नाचावं लागतं तिचे. लई काही क्रिटिकल गोष्टी मला बोलायच्या.